अभिनेत्री सिने कलाकार अभिनेत्या आणि उद्या रॉयल दमदार एंट्री सुद्धा अनेक आम्ही राजकीय नेते मंडळीची पाहणार आहोत. मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मात्र जाईल. मोठा खरं तर चढावड आहे तरी सुद्धा मॅन ऑफ द मॅच 1 षटक टाकलं, 2 विकेट मात्र घेतल्या आणि बॅटिंग करत असताना 11 धावांचं योगदान दिलं. जितेंद्र मुंडे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कारण निर्णायक खरं तर त्यावेळची खेळी, परंतु रोहित जाधवची खेळी सुद्धा विसरून जमणार नाहीये. 16 धावांची खेळी त्याने साकारली. नागेश खंडागळेनं तर 3 धावा देताना 4 विकेट घेतल्यात. त्यामुळे असे भन्नाट परफॉर्मन्स तिघांचे आहेत. खरं तर तिघही तेवढे सागदार आहेत आणि बऱ्याच विचारांती आम्ही जितेंद्र मुंडे, पण जितेंद्र मुंडेनं 2 विकेट फार निर्णायक घेतल्या होत्या. आता जाऊया मॅचकडे. पहिल्या इनिंगच्या खेळाला सुरुवात झाली. ऐकूया पुन्हा एकदा शेरो शायरी मधील एक दमदार आवाज बाबूशाह यांचा. तर नितीन बगत साहेब सरपंच यांना विनंती करेन, आमचा संपूर्ण सोशल मीडिया पत्रकार वर्गाचे आमचे सर्व जे पदाधिकारी स्टाफ त्यांचा आले त्यांचा इथे एकत्रित आपण सन्मान करणार आहोत. आदर्श भारत असतील, आज आदर्श लाईव्ह असतील, या संपूर्ण पत्रकारितेचा जो आमचा कर्मचारी वर्ग आला यांचा इथे सन्मान होणार आहे. मॅन ऑफ द मॅच देऊया आपण जितेंद्रला. तर मीत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ज्यांचा संघ खेळला मीत 11 मोहो, मी नशीब शेठ भोईर यांना विनंती करेन. रायगडचे यशस्वी पॅकर्स आहेत आणि दानशूर दाते सुद्धा आहेत. अद्विक एंटरप्राइजेसचे वैभव शेठ ढवळे ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर केलेत, त्यांचं सुद्धा काही वेळातच आगमन होणार आहे. मी नशीब शेठ भोईर यांना विनंती करेन आपण सुद्धा स्टेजवर यावं. मी 11 मोह संघाला जे सातत्यानं स्पॉन्सर करत असतात आणि जितेंद्रला आपण 1 ओव्हर नंतर देऊया मॅन ऑफ द मॅच. वळूया मॅचकडे. ऐकूया आपण शेरो शायरी अंदाज बाबूशाह सर यांना. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया पर सागर सर, एक बढ़िया मुकाबला. चलिए अपील तेजी से यहाँ पर देखिए, बड़ी मछली जाल में फंसी यहाँ पर. क्या गेंदबाजी का कभी बोलबाला तो कभी बल्लेबाजी का हल्ला बोल. आज की बात करेंगे तो यहाँ पर निश्चित रूप से कहीं ना कहीं यहाँ पर ओम साई सीनियर स्पोर्ट देखिए चिचपड़ा टीम यहाँ से और टॉस हारने के बाद देखिए पहले बल्लेबाजी मिला यहाँ से. और दोनों टीम के ड्रेस कोड बात करेंगे. उमेश सर मुझे लगता है एक ही टेलर के पास पहुंचे थे क्या भाई, मिलता जुलता. लेकिन पिछला मैच देखिए 45 रनों का टारगेट से क्या हाई वोल्टेज ड्रामा. लाजवाब देखिए पर सफलता मिलने के बाद गेंद को देखिए लेन को थोड़ा सा पीछे रखे. यहाँ पर शॉर्ट ऑफ गुड लेंस जिससे कहा जाता है, एक फुल गुड लेंस रहता है, एक शॉर्ट ऑफ गुड लेंस, यानी गुड लेंस से थोड़ा पीछे रखे और उसके बाद देखिए उछाल क्या बढ़िया प्राप्त किया यहाँ से. लाजवाब देखिए इस विकेट में जान है, गेंदबाजी को भी मदद मिलता हुआ यहाँ पर कंधों का जैसे जैसे यहाँ पर इस्तेमाल कर रहे हैं. यहाँ से मिडॉन के ऊपर से देखिए इस बार संपर्क बहुत बढ़िया है, लेकिन शायद बाउंड्री लाइन के देखते हैं करीब या कितना अंदर या बाहर. यहां से अंपायर का डिसीजन देखते हैं. यहां से 1 बाउंस फॉर रन्स. एक टप्पा खाने के बाद देखिए गेंद रिप्ले में आप देख सकते हो निश्चित रूप से यहाँ पर मिडॉन नजदीक रखा गया था. यहाँ पर लॉन्ग से एकदम से यहाँ पर अंदर था, जिसके कारण देखिए यहाँ पर 4 रन आता हुआ और चौके के साथ देखिए टीम का स्कोर पहुंचा है यहाँ से 8 रन. चलिए व्हाइट का इजाफा देखिए एक्स्ट्रा से और 1 रन आता हुआ यहाँ पर. बहुत बढ़िया देखिए पर टोटल की बात करेंगे. टोटल देखिए यहाँ पर तेजी से बढ़ता हुआ यहाँ पर भलाई विकेट हाथ लगी यहाँ पर रोशन पटेल पाला देखिए एक बड़ा विकेट से. लेकिन उसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ पर संकेत पाटिल और ओमकार के नहीं देखते यहाँ पर साझेदारी कब तक निभा पाएंगे. दीप पाटिल ने देखिए दीप चलाए भाई, लगातार देखिए छोटा गेंद का इस्तेमाल कर रहे हैं. बल्लेबाज का देखिए कमजोरी के ऊपर वार करते हुए यहाँ से जानते हैं नए परिंदों को थोड़ा सा उड़ने में समय लगता है. धन्यवाद बाबू सर. तर उसरली गावचे बाबू नाना आदरणीय व्यक्तिमत्व
माजी ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र भगत साहेब यांना विनंती करेन आपण सुद्धा यावं. मी सन्मान्य रोशन घाटे साहेबांना विनंती करेन आपण सुद्धा यावं. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया. सन्मान्य अर्जुनजी भगत साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या जितेंद्र मुंडेसाठी. क्लास परफॉर्मन्स, घरच्या मैदानावर सामना त्यांनी जिंकून दिला. मी साहेबांना विनंती करेन जयवंतजी भगत साहेब, विनीत भगत यांच्याकडून 1000चं कॅश प्राईज सुद्धा आलं, ते सुद्धा आपण कॅश प्राईज त्यांना देऊया जितेंद्रला सामनावीर. पुढचा सामना बाबूशाह सर 2 संघांना आपण रिपोर्टिंगसाठी सुद्धा कॉल करणार आहोत, तर नक्कीच आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे जितेंद्रसाठी. दबाव होता 14 मध्ये 24. आज रोहन आणि जितेंद्रने चांगला क्लास केला. साहेबांना विनंती करेन आपण बसावं. जितेंद्र काय म्हणशील, दबाव होता संघासाठी, घरच्या मैदानावर खेळायचे. जितेंद्र म्हटल्यानंतर ही खेळपट्टी बनवण्यापासून ती रंगरंगटी जवळून ज्याने खेळपट्टी पाहिली, काय म्हणशील आज विजयाबद्दल? काय नाही, हर्षलने 6 मारला, आम्ही वाटत मॅच जिंकणार. काही मोह संघ दादा संघ होता आणि मैदानावर दबाव परिस्थिती, निम्मा संघ गारज सुद्धा झाला होता आणि दबाव तुझ्यावर होता, तेव्हा काय दोघांची चर्चा असायची मैदानावर? रोहन आणि तू स्पेशली संघासाठी जबाबदारी घेतली होती. तर जितेंद्र थोडा लाजतोय, नेक्स्ट मॅच मध्ये तो परफॉर्मन्स करणार आहे. 1000 आलेत जयवंत भगत साहेब यांच्याकडून रोहन आणि तुला. वळूया मॅचकडे, ऐकूया बाबू सरांना. बात करेंगे यहाँ पर सागर सर जितेंद्र का जो बॉलीवुड के इंडस्ट्री में देखिए बात करेंगे जितेंद्र, जिनका एक सुपरहिट सॉन्ग था भाई, तोहफा तोहफा प्यार का तोहफा तेरा बना है जीवन मेरा. और आज ये जितेंद्र ने तोहफा लेकर अपने टीम के लिए बल्लेबाजी, गेंदबाजी और उसके साथ एक अच्छी फील्डिंग में कैच लिए, 1000 कैश प्राइज भी जीते और मैन ऑफ द मैच का अवार्ड भी जीते यहाँ से. तो चलेंगे कि ये नया मुकाबला की तरफ. इसके बाद जो मैच खेला जाएगा, दोनों टीम आपको तैयार रहना होगा. न्यू गोल्डन पोस्टरी टीम और उसके साथ स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने टीम. और ये चलिए भाई, ऊंचाई तो ली है, क्या लंबाई भी लेकर जाएगा, और ऊंचाई लंबाई दोनों प्राप्त करते हुए भाई बिच्छू मार गया बीच बजरिया में चरण. तर नक्कीच R&J फिटनेसचे स्पॉन्सर सर्व या संघाचे पुरस्कर्ते परेश पाटील साहेबांचे इथे आगमन झाले. वेलकम. आणि हर्षद भोईर मोठी जुईच्या यांच्याकडून या संघाला शुभेच्छा आल्यात. तर दीपक सन्मान्य आमचे दीपक पाटील मोठी जुई यांचं सुद्धा इथे आगमन झालं. त्यांचं सरपंच आहेत, त्यांचं इथे आगमन झालं. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो का आपण स्टेजवर यावं. नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे न्यू गोल्डन पोसरी आणि उसाटणे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. गावदेवी उसराई चषकामध्ये पोसरीच्या संघनायक आलेत. मी उसाटण्याच्या संघनायकाने विनंती करेन, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. थोडं मॅच कडे कॉन्सन्ट्रेशन करूया आपण. स्पर्धेचा दर्जा वेगळा आणि आपल्याला जास्त वेळ बाबूशाह सर मॅच कडे कॉन्सन्ट्रेशन करायचं. वळूया मॅच कडे. तो चलिए बात करेंगे यहाँ पर, थोड़ा मैच की तरफ जाएंगे. यहाँ पर मेहमानों का देखिए यहाँ से बहुत बढ़िया देखिए बल्लेबाजी देखने को मिलता हुआ. मयूर पाटिल देखिए, स्वागत है मयूर दादा. न्यू गोल्डन पोस्टरी टीम के देखिए कप्तान से एक अच्छे शान स्वभाव के खिलाड़ी यहाँ पर देखिए तस्वीर रखते हुए स्वागत है आपका. चलेंगे मैच की तरफ. यहाँ पर अगला मैच का देखिए टॉस तो अभी होने में थोड़ा वक्त देरी है, लेकिन उससे पहले देखिए बात करेंगे यहाँ पर रोशन पाटिल का तूफान थमने के बाद है. यहाँ पर देखिए बात करेंगे संकेत पाटिल इस वक्त बनते हुए बहुत बड़े कातिल से. सागर सर, कौन कहता है गौतमी पाटिल सबसे कातिल है? आज हमारी इस टेनिस क्रिकेट में देखिए कहीं पाटिल बन रहे भाई कातिल, किसे भी कम नहीं मान सकते. पिछला मैच देखिए रोशन यादव क्या इनिंग खेले थे भाई, गेम चेंजर उनका भी इनिंग था, लेकिन दुविधा में बन गए थे मैन ऑफ द मैच किसे क्या दिया जाए, क्योंकि जितेंद्र ने अच्छी गेंदबाजी किए थे, एक अच्छा कैच लिए थे, और नागेश ने भी वहीं अच्छी गेंदबाजी किए थे और बल्लेबाजी में भी रन जोड़े थे. लेकिन फिर भी देखिए मैं रोशन यादव का भी तारीफ करना चाहूंगा.
या स्पर्धेसाठी आम्हाला स्पोर्ट्स सायकल ज्यांनी स्पॉन्सर केले ते आमचे दानशूर दाते संतोषजी केली साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. गावदेवी उसराई चषक आणि आपण पाहणार आहोत महबूब आणि मथुर बैल ज्यांना महाराष्ट्रावर ज्यांचे अनेक चाहते आहेत आणि महबूब ग्रुप आणि मथुर ग्रुपचे आम्ही पाहतोय राहुलभाई पाटील आणि राधे एंटरप्राइजेसचे दीपक शेठ पाटील यांची रॉयल दमदार एंट्री सुद्धा आपण पाहणार आहोत. हाँ, निश्चित रूप से एक बड़ी एंट्री और इस टूर्नामेंट की देखिए यही खासियत है, आपको सिनेमा इंडस्ट्री से लेकर क्रिकेट से लेकर बैल के सरिये से लेकर सागर सर देखिए बहुत सारी चीजें इस टूर्नामेंट में देखने को मिलता है. इसलिए इस टूर्नामेंट का देखिए इंतजार रहता है. 364 दिन इंतजार की बात है. ये समय आता है यहाँ से. और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से बढ़ता हुआ यहाँ पर अच्छा एक साझेदारी बन रहा है यहाँ पर टीम का स्कोर देखिए 22 रन बनता हुआ यहाँ पर. जब उमेशपुर से देखिए बात करेंगे यहाँ पर चिचपाड़ा कहा जाए तो ओ पल्ला जल्दी लिया यहाँ पर देखते यहाँ पर एलिवेशन नहीं मिला, लेकिन फिर भी देखिए फील्डर दीपक थे लेकिन से बन गए दर्शक आता हुआ 6 रन. नक्कीच बाबूशाह सर आम्ही पाहतोय RNG फिटनेसच्या नावानं हा संघ खेळतोय मोठी जुई आणि या संघाचे पुरस्कर्ते परेश पाटील साहेबांचं आगमन झाले. वेलकम. ओहो, इस बार देखिए ताकत नहीं नजाकत है. फील्डर थे करीब से देखिए पर पिछला छक्का और उसके बाद आता हुआ चौका. इसे कहते हैं दिल है नरम और खून में गर्मी है भारी. और ओमकार बल्लेबाजी कर रहा है लेवारी 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 लेवारी. ओमकार का जय जयकार. और डीजे देखिए नितिन बता रहे हैं भाई बच के रहना बाबा, बच के रहना रे, क्योंकि रनों की बारिश होने लगी. टीम का स्कोर यहाँ पर 32 रन. और एक हिट भाई, कहते हैं ना बादल के गरजने से फसल उगती नहीं है, और बादल के बरसने से आता हुआ 6 रन. टुकुर 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 टुकुर. यहाँ पर शॉर्ट सिलेक्शन के साथ पूरा एंजॉय करते हुए देखते रह गए उस स्क्रीन को भाई. यही तो बात चढ़ी भाई, बादल के गरजने से फसल उगती नहीं है, बादल के बरसने से अब टकर 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 रन बरसने लगा है भाई. टोटल देखिए जाकर पहुंच गया बड़ा तेजी से 38 रन. लाजवाब देखिए ये साझेदारी घातक साबित होता हुआ. पिछले ओवर संकेत पाटिल हमला किए और इस ओवर देखिए बात करेंगे ओमकार के ने ओमकार का जय जयकार. देखिए रोशन पाटिल पाला का विकेट गिरने के बाद है, और एक इस बार फंसे हैं या क्लियर करेंगे भाई. फंस गए इस बार चाल में, थोड़ा सा बल्ले का ऊपरी हिस्सा लिया. कहते हैं ना लकड़ी चाहे कितना भी गीला हो वो जलता है जरूर, और बैटर कितना भी बड़ा हो भाई वो गलती करता है जरूर. और ये गलती कर बैठे और लंगन पर कैच दे बैठे. तो चलिए बात करेंगे यहाँ पर एक चीज के ऊपर गौर रखना होगा. शाम से भी हम जिक्र करते आ रहे हैं, और पहले रात से इनिंग ब्रेक में देखिए कंपलसरी टच किया जाएगा पर न्यू गोल्डन पोस्टेड टीम के कप्तान देखिए देख सकते हैं महेश जी पाटिल देखिए यहाँ पर तशरीफ रख चुके हैं. तो स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साह ने टीम अनिल दादा ढोपरी देखिए टीम के कप्तान से एक लेजेंड खिलाड़ी, एक बहुत सालों से कप्तानी करते आ रहे हैं सागर सर, और अपनी युवा टीम और टीम को इतनी सालों से लेकर चल रहे हैं. तो समय पर देखिए टॉच पर आ जाते हैं, लेकिन यहाँ पर भी समय पर आना होगा.
अरे कप्तान को इस चीज के ऊपर गौर रखना होगा। समय पर चाय, समय पर राय, समय पर टॉस होना जरूरी है। और इसके साथ साथ देखिए बात करेंगे बस ओमकार किनी का विकेट गिरने के साथ साथ है, देखते क्या गेम में वापसी कर पाएंगे यहाँ पर। उमेश सर कहते हैं ना कुछ चीज सबर से मिलती है और कुछ चीज सबक से मिलती है। पिछला मैच देखिए हमने देखा कुछ सबर भी किया गया, कुछ सबक भी मिला यहाँ पर। जो जितेंद्र का छक्का था ना, चौथा ओवर मैच का टर्निंग पॉइंट छक्का था और उस छक्के के कारण बहुत कुछ चर्चा हुआ, विषय बना कि मैन ऑफ द मैच किसे क्या दिया जाए। पर क्या रोशन यादव ने एक अच्छा छोटा सा इनिंग्स खेले थे, क्या यहाँ पर जितेंद्र का टर्निंग पॉइंट छक्का था और जिसके कारण जितेंद्र मैच के मैन ऑफ द मैच रहे यहाँ पर। एक खासियत देखिए सॉन्ग के साथ साथ है गौतमी पाटिल का अदा देखिए, डांस देखिए, कभी कभी मन हो जाता है हम भी थोड़ा ठुमका लगा दें। लाजवाब देखिए यहाँ से कल तो, और यही तो बताया कि इस टूर्नामेंट की खासियत है ये जितनी लंबा चलती है तीसरा चौथा पांचवा धमाका और होने लगता है भाई। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 39 देखिए बात करेंगे 39 तक है, बहुत बढ़िया। देखिए यहाँ से बात करेंगे व्हाइट का इजाफा, सत्यपाल काकड़ी सर देखिए यहाँ पर, दुर्गानाथ चौरगे सर, जीवन कामन सर देखिए अंपायरिंग के कद देखिए एकदम से बढ़ाते हुए, कहते ना ताने की भट्टी में तपा हुआ आदमी राख नहीं सोना बनता है भाई। तो उसी तरह से देखिए बात करेंगे पर रनों की 2 ओवर में बारिश हुई और उसके बाद है थोड़ा सा रनों की बारिश को यहाँ पर रोकने में कामयाब हुए और ये चलिए हल्के से चौक, पहले को देखिए दूसरे में तब्दील करते हुए, कहते हैं ना बारिश को छाता तो रोक नहीं सकता है लेकिन बारिश में खड़े होने का हिम्मत देता है। और जैसे देखिए यहां पर बात करेंगे ओमकार केनी का विकेट गिरने के साथ साथ है थोड़ा सा इस बारिश जो हो रही थी चौके छक्के की, अब मुझे लगता है यहां पर वो रुकने लगी। यहां से टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 42 रन है। पिछला मैच को अगर देख लीजिए 45 के टारगेट एवरेज स्कोर बता रहा है इस टूर्नामेंट का, 55-7 विकेट बता रही है, हाईएस्ट स्कोर बता रही है 70-80। और ये चलिए भाई खड़े खड़े खेल दिया इस बार, लॉन्गन तैनात था लेकिन फिर भी बन गए दर्शक भाई। आता हुआ यहां से 58 की घटा, तर सन्माननीय काल भैरव इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय बंटी धमाले साहेब चिंचपाडा यांचे इथे आगमन झाले आणि बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव सन्माननीय मेजर बैलाचे मालक अमित पाटील साहेब चिंचपाडा यांचं सुद्धा इथे आगमन झालं। चलिए 2-3 गेंद देखिए प्रशांत रहे बैटर से, लेकिन उसके बाद है लाजवाब देखिए पर छक्के के बाद है और एक सिंगल आता हुआ। इसलिए तो कहा जाता है तीर को आगे छोड़ने से पहले पीछे खींचना पड़ता है। जहां पर बड़ा हिट खेलने से पहले देखिए दोनों बैटर ने थोड़ा समय वक्त लिया, खास करके दीपेश केनी की बात करेंगे। सिंगल के साथ साथ देखिए बात करेंगे पर टीम का स्कोर जाकर पहुंचा पर 49 देखिए 49 धावा 49 तक पहुंच चुके हैं। और एक देखिए बड़ा हिट धमाका प्रहार देखिए यहां से तैयार है। यहां से अब गेंदबाज देखिए यहां पर मुश्किल में आते हुए गगनचुम्बी छक्का, अब तो गेंदबाज होगा हक्का बक्का। बचपन में लिखी कहानी मेरी भाई, ये स्क्रीन देख लीजिए। गेंदबाज तैयार हो चुके थे, बहुत मजा आता हुआ देखे। नायक नहीं खलनायक है, कहते तो उल्फत में जो सर कटाए उसे सरदार कहते हैं, और जो दबाव में बेहतर क्रिकेट खेले भाई उसे नायक नहीं खलनायक है। और एक सेकेंड देखिए मैच को फिर से आगे लेकर जाता हुआ अर्धशतक के ऊपर देखिए
55 रन। छोटा गेंद था, मुंडा तो गोरा रंग देखकर दीवाना हुआ था। छोटा गेंद देखकर टूट पड़े थे, लेकिन थोड़ा बल्ला जल्दी आया। ओवर कंप्लीट यहाँ से 4 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए पहुंचा है 55 रन। तर नेक्स्ट मॅचचं टॉस होणार आहे आणि शेवटचा कॉल आहे. पोसरीचे संघनायक आलेत, उसाटणेच्या संघनायकांना शेवटचा कॉल आहे. तर वळूया आपण डी चे नितीन यांच्याकडे. पर देखने को मिलती है और खूबसूरत देखे नजारा, अद्भुत दृश्य देखे इस वक्त वीआईपी डाइस पर जो हमारे मेहमान से और उसारली खोद के देखे ग्रामस्थ मंडल से उपस्थित हैं, सभी का तहे दिल से स्वागत है। चलेंगे अंतिम 6 गेंद की तरफ यहां से। अरे चले पहली गेंद के बाद तान दिया यहां पर, हवा में गेंद है, 2 फील्डर्स गेंद के नीचे। ओहो यहां देखिए क्या छूटता हुआ, क्या छूटा या मैच छूटा, ये तो आने वाला वक्त ही बताएगा भाई। यहाँ पर यस थोड़ी सी नाखुश रहेंगे भाई। यस देखिए चाहते थे यहाँ पर कैच लिया जाए और टूर्नामेंट का देखिए बात करेंगे 16वां कैच यहां से छूटता हुआ भाई। क्या अच्छी जानकारी देते हुए देखिए यहाँ पर उमेश वीर सर देखिए क्यों बेस्ट स्कोरर में इनका नाम आता है भाई। और ये कैच एक एक छोटे छोटे गलती से बचकर रहना होगा भाई। और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 57 रन। एक छोटा सा छेद जब बड़ी सी जहाज को डुबा सकता है, और जिस टाइटैनिक जहाज को भी गुमान था कोई उसे डुबा नहीं सकता है। पहला यात्रा में डूब गया था, तो सोचिए एक छोटा सा छेद बड़ी सी जहाज को डुबा सकता है। एक छोटा सा गलती, दीपेश देखिए यहां से गलतियों को भूल जाइए, सबक क्यों याद रखिए यहाँ पर। और सिंगल आने के साथ साथ यहाँ पर टीम का स्कोर 58 रन। देखिए बात करेंगे हम, बता रहे थे कि यहाँ पर 80 तक हाईएस्ट स्कोर बना है, 70 भी बना है, लेकिन 60 रन एक अच्छा एवरेज स्कोर कहा जाता है। लेकिन वहां तक तो लगभग पहुंच चुके हैं, लेकिन क्या उसके अंदर हेलीकॉप्टर से उड़ाने का कोशिश यहाँ पर बड़ी आसानी से देखिए यहाँ पर किसने गेंद को रोकते हुए यहाँ पर और सिंगल के साथ साथ देखिए दूसरा लेना चाहते थे यहाँ पर संकेत पाटिल। देखिए यहाँ पर थोड़ा सा स्ट्राइक के लिए बेताब है यहाँ पर, लेकिन दीपेश केनी देखिए बात करेंगे भाई केनी अच्छे बल्लेबाजी उन्होंने भी दिखाया यहाँ पर। अंतिम ओवर में देखिए एस पाटिल भलाई क्या छोटा है, लेकिन अभी तक देखिए 3 गेंद पर 4 रन कर चुके हैं। अंतिम का 3 गेंद है, क्या कुछ कर पाएंगे यहाँ पर। कहते ना पत्थर की कीमत तभी समझ में आता है। और ये चलिए भाई बड़ा हिट है और एक पावरफुल हिटिंग है। अब तो गेंदबाज कहेंगे भाई अल्लाह बचाए मुझे, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे। गेंद देखकर दीवाना हो गया और देखिए उनका क्या छूटा था। इसलिए तो कहते ना पत्थर का कीमत तभी समझ में आता है जब सुनसान रातों में कुत्ता घेर लेता है। जिक्र करूंगा ओहो और एक बड़ा हिट, ओहो मामा ठाकुर अरुण भी गए और सपना भी भाग गई। ठोक दीजिए। में सर के एक छोटा सा कैच छोड़ा गया था। कहते हैं ना एक छोटा सा कैच का अहमियत क्या होती है, जब सुनसान रातों में कुत्ता आपको घेर लेता है तब एक छोटा सा पत्थर का सहारा लेना पड़ता है। नक्कीच बाबूशाह सर, न्यू युनिक कलेक्शनचे मालक सन्मान्य समित मोहोकर साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांना मी विनंती करेन का आपण स्टेजवर यावं। धन्यवाद। सागर सर ये कैच देखिए यहाँ पर मैच को कैसा बदलता हुआ, भलाई क्या हाथ लगा भाई। यही तो बात छेड़े थे कि सुनसान रातों में जब कुत्ता घेर लेता है
तब एक छोटा सा पत्थर का अहमियत पता चलता है। जब आपने कैच छोड़ा था भाई, वो कैच छोटा नहीं रहा, 2 छक्का देकर गया और उसके बाद देखिए सफलता मिलता हुआ। लेकिन भाई केनी ने काम कर दिया, कहते ना मरने से पहले अपना कर्जा चुका दो। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया पर एक फाइटिंग बड़ा टोटल देखिए 71 जीत के लिए 72 की जरूरत है। साहेबांना मी करेन पुढचा सन्मान आपण करणार आहोत। सन्मान्य अर्जुनजी भगत साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे। मी सरपंच नितीन भगत साहेब यांना विनंती करेन आणि रायगड जिल्हा वाहतूक शाखा उपाध्यक्ष सन्मान्य रवींद्र मात्रे साहेब यांचा सुद्धा इथे सन्मान होणार आहे। तर मीत 11 मीत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स रायगडच्या आम्ही पाहतोय फेमस पॅकर्स आहेत जे सातत्याने मीत 11 मोह संघाला पुरस्कृत करतात असतात। ते बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नशीब शेठ भोईर यांना विनंती करेन का आयोजकांच्या वतीनं गावदेवी उसराई चषक भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द आणि युवा सेनेची ही दमदार स्पर्धा आहे। बाबूशा सर, उद्या जागतिक महिला दिन, सिने कलाकार अभिनेते, उद्या रॉयल दमदार एंट्री आणि उद्या या स्पर्धेतील आपण पाहतोय थाट माट पाहणार आहोत। तर टॉस साठी दोन्ही संघनायक आपण रेडी ना? तो चलिए टॉस के लिए यहाँ पर दोनों कप्तान तैयार रहिए और कमेंट्री बॉक्स पर पेश एक बार बुलाना चाहेंगे निश्चित रूप से पर दीपक पाटिल सर। देखिए रायगढ़ समालोचक एसोसिएशन के सचिव निश्चित रूप से, और इस साल देखिए स्वर्गीय रतन बट ट्रॉफी में आवाज के जादू चलाए। लेकिन से दीपक सर 1 या 1.5 महीना पहले मैंने जिक्र किया था, दीपक सर इस साल क्या स्वर्गीय रतन बट ट्रॉफी में आपकी आवाज गूंजेगी, लेकिन आपकी मेहनत बता रही थी कि शायद मंजिल तक पहुंच सकते हैं। इसलिए कहा जाता है कि मेहनत करते रहिए, आपका रिजल्ट फल अपने आप आता रहेगा। बड़ा अच्छा हमें भी फीलिंग हुआ, पूरा टेनिस क्रिकेट को बेहतर लगा। इस तरह के युवा के लिए मौका। अनिल दादा डुबरी देखिए यहाँ से आते हुए सागर सर चलेंगे टॉस की तरफ। मुझे लगता है इतना वक्त इन्हें लगता नहीं है टॉस के लिए, शायद ट्रैफिक में फंसे हुए थे शायद, लेकिन फिर भी देखिए इनिंग ब्रेक से पहले टॉस पर आते हुए सागर सर। चलिए टॉस बॉक्स पर दोनों कप्तान जुड़ चुके हैं और कमेंट्री बॉक्स पर दीपक पाटिल सर जुड़ रहे हैं। एक बहुत बड़ा फाइटिंग टारगेट है दीपक सर। रोशन पाटिल बाला का विकेट गिरने के बाद है जो भाई केनी का कैच और उसके बाद 2 छक्का। नक्कीच आपण टॉस कडे बाबू सर म्हणणार आहोत। थोडी आम्ही दिलगिरी व्यक्त करू कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं हे महत्त्वाचं आहे। तर न्यू युनिक कलेक्शनचे मालक समित मोहकर साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सुस्वागतम। टॉस होणार आणि टॉस साठी मी संतोषजी केनी साहेब आमचे स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते साहेबांचं मनापासून धन्यवाद। दानशूर दाते, आपल्या संस्कृतीमध्ये दानाची एक संस्कृती असते आणि गावदेवी उसराई चषकासाठी आम्हाला जे जे पुरस्कर्ते दानशूर दाते लाभले त्यांचा धन्यवाद देतो। तर संतोषजी केनी साहेब यांचा सन्मान सुद्धा होणार आहे। टॉस नंतर मी सरपंच आमचे ट्रॉफीचे पुरस्कर्ते नितीन भगत साहेबांना विनंती करेन। आज जय स्वप्नील 11 न्यू गोल्डन पोसरी खेळणारे आणि ज्याचे पुरस्कर्ते जय कोळी साहेब वामोशीचे पेन उद्योजक आणि स्वप्नील भोईर उरणचे उद्योजक, त्यांचा आम्ही वेलकम करतो। अनिलजी डोपरी साहेब स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानाचे आपण डेची भव्य दिव्य स्पर्धा पाहतोय आणि त्यांचे आयोजक। टॉस होईल, कॉल आलाय आणि टॉस जिंकलाय न्यू गोल्डन जय स्वप्नील 11 पोसरी संघाने। मयूर स्टार खेळाडू बायकर मॅन सुद्धा चौकार षटकारांचा किंग आपल्याला म्हटलं जातं। आज गावदेवी उसराई चषकाची भव्य दिव्य स्पर्धा टॉस जिंकला, निर्णय का असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू। क्षेत्ररक्षणाला पहिली पसंती दिली। समोर उसाटणे यंग टॅलेंट, स्पेशली अनेक यंग खेळाडू त्या संघामध्ये, या संघाविरुद्ध खेळायचे काय रणनीती आखले का? स्पेशली आज संघाची कशी तयारी असेल? रणनीती ग्राउंडमध्ये गेल्यावर समजेल। नवीन नवीन टीम आहे, त्यांच्यावर खेळायला आम्हाला चांगला आवडेल। आणि मयूर, तुम्ही अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळत असता, गावदेवी उसराई स्पर्धेचं पर्व 3रं, काय म्हणाल आमच्या या दिमागदार आयोजनाबद्दल? नक्कीच हेमंत शेतकरी आणि त्यांचे सहकारी यांचे करू तेवढे आभार कमी आहेत की त्यांनी आम्हाला एका कॉलवर त्यांनी आम्हाला इथं म्हणजे त्यांनी खेळायला बोलला म्हणून आम्ही एंट्री टाकली। पण आयोजन बघता असं वाटतं की खरंच एंट्री टाकली आणि आमचे मी जे आमचे पॅकर आहेत त्यांच्या पण मी आभार मानेन, त्यांनी आम्हाला इथं खेळाची संधी दिली। पोसरी संघ खूप कमी स्पर्धा खेळतो मयूर, मात्र आम्ही नक्की विचारू या वर्षी 2023चं आणि हे पर्व कसं राहिलं संघासाठी? नक्कीच आम्ही लास्ट टुर्नामेंट खेळलो शिरडोनला, तेव्हा आम्ही 3rd प्राइज मारलेला
तर आणि डेचे आम्ही 4-5 नंबर मारलेत, तर आता चांगला परफॉर्मन्स करू आम्ही नक्की. खूप सारे शुभेच्छा मयूर. आणि आता संपर्क साधतील अनिल ढोपरी साहेब, लेजंड क्रिकेटर, यशस्वी आयोजक. बॅटिंग आता करायचे. नाईटमध्ये बऱ्याच वेळा आपला संघ खूप चांगलं कमालीचं क्रिकेट दाखवलं आणि आता गावदेवी उसराई चषकामध्ये बॅटिंग करायचं. आज कशी संघाची बांधणी? काय नाही, नेहमी असं तीच बांधणी आहे, त्यात काही वेगळं काही नाही. नक्कीच नेहमीचा संघ खेळणारे अनेक यंग टॅलेंट आहेत. मी आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारेन. असं आता म्हटलं जातं का एका खेळाडूचं दुसऱ्या खेळाडूचं कधीच पटत नाही. बरेच गावामध्ये 2-3 टीम असतात, 2-3 डोक्यानं एकत्र करणं हे कमालीचं क्रिकेट म्हणा. आणि तुम्ही सिनियर खेळाडू आहेत, हे एवढ्या वर्ष तुम्ही कसं शक्य करता? यंग टॅलेंट संघ एकत्रित करता, त्यांना हँडल करणं, प्रत्येकानं समजावणं खरंच अभिमानाची गोष्ट आहे. काय म्हणाल, यंगस्टारचा हा संघ तुम्ही कसं बांधता? यासाठी आम्ही तुम्हाला मास्टर माइंड नेहमी म्हणत असतो. काय नाही, यंगस्टरना ते खेळ चांगला होतं म्हणून ते यंगस्टर. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे एकच बोलत आहे, जे लास्ट जे 4 प्लेयर आहेत ना, त्यांचं खरं म्हणजे अभिनंदन करायचं आहे. का तर जे 12 जे लास्टचे 4 प्लेयर असतात ते आमचे आहेत. बारक्या, म्हात्रे, पज्जू आणि असे 4 प्लेयर आहेत. ते 12वीसाठी पण बांधतात, त्यांचं मेन आभार आहे मी मानतो. अनिल ढोपरे साहेब, आणखीन छोटासा प्रश्न, पण या यंग टॅलेंटना एकत्रित करणं एवढी सोपं गोष्ट नाही, कसं आपण मॅनेज करता? नाही, जाम कटिंग कार्यक्रम आहे. आता ज्याची जलतं त्यालाच माहीत आहे. क्या बात आहे. काय म्हणाल गावदेवी उसराईच्या या दिमागदार आयोजनाबद्दल? आपली सुद्धा डेची भव्य दिव्य स्पर्धा असते. नाही, खरोखर आयोजन तर एकच नंबर आहे. आणि मेन म्हणजे आभार मानतो हेमंत शेतकरी. 20,000 रुपये एंट्री असताना 4 पण ना माझी मागलं, त्यांनी ठेवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. खूप सारी शुभेच्छा. मयूरला शुभेच्छा देतो आणि जाऊया आपण मॅचकडे. ऐकूया दीपक पाटील सर यांचा आवाज. हॅलो, थँक्यू सो मच. सागरजी मांडवकर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. सामन्याला झाले सुरुवात. अगोदरच मोठं टार्गेट सेट करण्यात आलंय. ते चिंचपाडा संघाकडून 72 धावा करायच्या आहेत या मॅचमध्ये. मोठी जुई संघाला 3 चेंडू समाप्त झालेत संकेत पाटीलचे आणि धावफलकावर 2 धावा पाहायला मिळतात. थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली. चेंडू सरळ जाऊन आपण पाहिला तर पायावर जाऊन आदळला होता. थोडं साईड फॅक्टर असावा किंवा लेग स्टिकचं मिस करत असावा. संकेत पाटील आतापर्यंत दमदार सुरुवात केली. 72 करायच्या, त्यामुळे पहिला पॉवर प्लेच्या षटकांमध्ये मात्र चांगल्या धावा येणं अपेक्षित आहे. आणि अंकेश कामोडकर म्हटलं तर एक मोठं नाव आहे मोठी जुई टेनिस क्रिकेटमधील, आणि त्याला मात्र काहीतरी करावं लागेल या मॅचमध्ये. शॉट ऑफ लाईन, दाखू टप्प्याचा बॉल हुक साठी गेला. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. मिडॉनचा फिल्डर मिड विकेट पर्यंत झेल टिपलाय. सगळ्यात मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागलाय तो चिंचपाडा संघाला. फलंदाज अंकेश कामोडकर बॅक टू द पवेलियन. सुरुवात खराब झाली, अडखळत झाले ती मोठी जुई संघाची. 72 करायच्यात, परंतु या मैदानावर धावा होतात. जर शेवटपर्यंत मात्र प्रतिकार केला, प्रमुख फलंदाजांच्या बॅटमधून जर धावा आल्या तर या सुद्धा शक्य आहेत. परंतु अंकेश कामोडकर कडून अशी सुरुवात बिलकुल अपेक्षित नव्हती. पहिले 5 चेंडू आतापर्यंत झालेत आणि धावफलकावर मोठी जुई संघाच्या फक्त 2 धावा. जितेश भोईर नट नंबर 3 तिसऱ्या स्थानावर मात्र तो दाखल झालाय. या खरं तर संकटामधून बाहेर काढावं लागेल जितेशला. कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र ऑफस्टम लाईनवरचा हा चेंडू मिस करतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. संकेत पाटीलनं मात्र भन्नाट सुरुवात करून दिले ती चिंचपाडा या संघाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मोठी जुई संघ 1 गडी बाद 2 धावा. मी सन्मान करणार आहोत संतोषजी केनी साहेब, आमचे स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते. मी सरपंच नितीन भगत साहेब यांना विनंती करेन आपण त्यांचा सन्मान करावा. शशिकांतजी कदम साहेब, आम्ही पाहतोय शांग्रील सोसायटीचे सेवानिवृत्ती कोट पनवेलचे पदाधिकारी, यांचा सुद्धा येथे सन्मान होणार आहे. आणि आपण पाहतोय आज उपस्थित असलेले काकासाहेब ठोंबरे आणि सचिनजी पांढरे साहेब यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. मी काकासाहेब ठोंबरे
आणि सचिनजी पांढरे साहेब यांना विनंती करेन का आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. दीपक पाटील सर, आम्ही पाहतोय दमदार एंट्री सुद्धा आपण उद्यापासून पाहणार आहोत. उद्यापासून पाहुण्यांची मांदियाळी, सिने कलाकार, अभिनेते, राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व, भारतीय जनता पार्टी युवा सेनेची ग्रामस्थ मंडळाची ही पर्व 3 दिमागदार आयोजन. जितेंद्र भगत साहेब यांना विनंती करेन उपस्थित मान्यवरांना आपण सन्मानित करा. वळूया मॅच कडे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सुलभ केणीचा पहिलाच बॉल. यावेळेस ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 पुढे जाईल 3 या आकड्यावर. 72 धावा करायच्या त्या मॅचमध्ये. धमाकेदार बॅटिंग मात्र पहिल्या 17 मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्यांदा ओमकार केणीचे 21, संकेत पाटीलचे 19 आणि शेवटच्या टप्प्यामध्ये दीपेश केणीचे 3 षटकार, 25 धाबांची इनिंग मात्र त्यानं साकारली आणि चांगल्या धाबा मात्र उभारल्या गेल्या. आडवा पॅटनं खेळण्याचा प्रयत्न, अगदी पहा ऑफस्टंप लाईनवरचा हा चेंडू ऑन साईडला ओढण्याचा प्रयत्न मात्र चालवला होता, परंतु त्याच्यामध्ये बिलकुल यश आलेलं नाहीये. ते निनाद भोईर या फलंदाजाला. निनाद भोईर आणि जितेश भोईर अशी सध्याच्या घडीला जोडी आहे. ती ऑरेंज फिटनेस अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई या टीम कडून. गोलंदाज तयार. चेंज ऑफ पेस होता थोडासा, धीम्या गतीने टाकलेला हा बॉल ऑन साईडला मिड विकेट कडे खेळून काढला. सिंगल येईल त्या ठिकाणी. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदलाव होईल, फारसं बिघडणार नाहीये. थोडासा प्रतिकार करावा लागतील. ज्या पद्धतीने आपण पहिल्या इनिंगचा जर खेळ पाहिला ना तर सगळ्यांनीच धमाकेदार बॅटिंग केली. खरं तर 7 षटकार पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाले, 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि याच धाबा, याच हे 8 ते 10 फटके तुम्हाला मारायचे आहेत. यावेळेस पाकपुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे मात्र पहा सिंगल कशी बशी या ठिकाणी कंप्लीट करण्यात आले. धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर कार्ड हळूहळू पुढे जात असताना, परंतु हे परवडणारं नाहीये ते मोठी जुई संघासाठी. कारण ओम साई सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघानं दमदार परफॉर्मन्स सादर केला. सुरुवातीला खरं तर असं वाटलं होतं रोशनची विकेट पडल्यानंतर थोडासा पुन्हा एकदा खरं तर बॅकफुटवर पाहायला मिळेल का हा संघ, परंतु त्याचा फायदा उठवता आलेला नाही. फ्लिक केलाय रिशा सायाना, फटका कमालीचा होता, टायमिंग कमालीचा. बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांकरता पहिली बाउंड्री. नक्कीच याच दरम्यान आम्ही पाहतोय हरिभक्त पारायण, यशस्वी उद्योजक, उसरली गावचं कला क्रीडा सेवेचा वसा आणि वारसा जोपासणारे सन्मान्य मधुकरजी भगत साहेब, उसरली गावदेवी ट्रस्टचे अध्यक्ष सन्मान्य मधुकरजी भगत साहेब यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि A&B इन्फ्राचे आम्ही पाहतोय उद्योजक सुद्धा आहेत. आज आम्ही पाहतोय अक्षय भगत, अभिषेक आमचे असतील, ऋषिकेश असतील आणि अक्षय भगत यांची पिताश्री जी आम्हाला 24 लाईव्ह इव्हेंट दीपक पाटील सर जी संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट स्पॉन्सर केल्या त्या A&B इन्फ्रास्ट्रक्चरचा आम्ही धन्यवाद देतोय. चांगली बॉलिंग होते. यावेळेस पूल केलाय, स्क्वायर ऑफ द विकेट फटका. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वायर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार, रन्स मिळतील 4 आणि हा येतोय मोठी जुई टीम साठी चौकार. भाग्य विधात पाटील चिंचपाडा, सुरेश चिकेणी चिंचपाडा आणि विजय पाटील चिंचपाडा यांच्याकडून शुभेच्छा आल्या. धन्यवाद. बोलूया आपण मैदानाकडे. मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला हा संघ आपल्याला. कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण स्कोर पाहिला तर 14 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळं कुठेतरी शेवटच्या ओव्हरमध्ये 12 धावा जरूर आल्यात आणि थोडासा वेग वाढवावा लागेल मोठी जुईला. 3ऱ्या षटकाला सुरुवात, परंतु टायमिंग मात्र जुळलेलं नाहीये. इकडे एकच धाव मिळेल, सिंगल रन ओनली. धावसंख्या 1 पुढे जाईल.
दमदार परफॉर्मन्स सोमसाई सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ म्हटला तर आमचे उत्कृष्ट गुणसंख्या लेखक उमेशजी भोईर यांच्या गावचा संघ आणि या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी मात्र संपूर्ण आज ऑफिशियल स्कोरर त्यांच्या खांद्यावर आहे. अनेक मोठ्या स्पर्धा सातत्यानं मात्र ते कव्हर करत असतात. ही ओळख आहे मैदानाच्या बाहेरची. उमेशजी भोईर आपली सुद्धा सहर्ष स्वागत. 17 बॉल 57 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. अकुटप्याचा बॉल हुक साठी गेला होता परंतु इकडे मात्र कम्प्लिटली बीट करत गेला बॉल. सुरत विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. वेगवान चेंडू आणि पाहायला मिळतात आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या मिश्रणयुक्त गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे ती चिंचपाडा संघाची. सुपर परफॉर्मन्स दिला पहिल्यांदा फलंदाजांनी आणि आता मात्र गोलंदाज सुद्धा संकेत पाटील. संकेतचा हा बॉल यावेळेस मात्र कव्हर्सला फटका. स्क्वारला अगदी कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आलाय. झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक 2 यावेळेस मात्र बसेल तो मोठी जुई संघ 15 या धावसंख्येवर. बैलगाडा शर्यत सध्याच्या घडीला नाद आहे. खरं तर क्रिकेटपेक्षाही सुद्धा सगळ्यात जास्त गर्दी आपल्याला खरं तर अड्ड्यामध्ये पाहायला मिळते. तिकडे शांत पडलाय संपूर्णपणे मोठी जुई संघाचा खेमा आपल्याला पाहायला मिळते. चिंताग्रस्त वातावरण सध्या त्यांच्या गोटामध्ये आपल्याला पाहायला मिळते. संकेत पाटील शॉट ऑफ लेन दो बॅक टू द बॉल. इकडे संधी होती समोर फॉलो थ्रू मध्ये घेण्याची परंतु फॉलो थ्रू मध्ये जेव्हा असे झेल टिपले जातात तेव्हा टिपले नाही जातात हे बसले जातात बऱ्याच वेळेला. कारण वेगवान चेंडू खरं तर असतात आणि तेवढाच वेगानं मात्र फॉलो थ्रू मधून गोलंदाज सुद्धा पुढे जात असतो आणि तो स्ट्रोक्स मग त्यावेळेला झेल घेणं मग तेव्हा फक्त हात टाकले जातात आणि चिपकले जातात. अशा पद्धतीनं झेल घेणं सुद्धा कठीण असतं परंतु तो प्रयत्न मात्र संकेतनं केला होता. अकुटप्याचा बॉल इकडे सुद्धा मिसटायमिंग झालाय आणि यष्टीरक्षक आता मात्र झेल टिपतोय. तिसरा धक्का मात्र बसेल तो फलंदाजी करणारा आरांच्या फिटनेस अकादमी चॅम्पियन मोठी जुई या टीमला फलंदाज बाद होतोय यश बोपी. श्री प्रकाशजी कांबळे साहेब, श्री अनिरुद्ध कदम साहेब आणि यश जाधव साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. यानंतर चिंचपाडा संघाला शुभेच्छा आल्यात. संदीपनजी केनी आमचे युवा उद्योजक आहेत, समालोचक सागर डाकी आणि रुपेशजी गावण यांचा आम्ही धन्यवाद देतोय. नेक्स्ट मॅच लगेच सुरू होणार आहे. मी मयूर पाटील पोसरीला विनंती करेन टॉस जिंकलाय फिल्डिंग असेल तर आपण बाउंड्री लाईन येऊन थांबावं हा स्पर्धेचा नियम आहे. धन्यवाद. एका पाठोपाठ एक फलंदाज मात्र बाद होत असताना संकेतनं फार चांगली बॉलिंग केले. पहिलं षटक जे टाकलं 2 धाबांचं तिकडेच मोठी जुई सारख्या बलाढ्य संघाला मात्र बॅकफुटवर नेलं होतं. अंकेश कामोडकर कडून फार मोठ्या अपेक्षा होत्या परंतु या मॅच मध्ये मात्र या स्पर्धेमध्ये त्यानं अपेक्षा भंग केलाय. शॉट ऑफ लेन पुन्हा एकदा उकळण्याचा प्रयत्न हवा. एज लागली यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू निसटलाय आणि चेंडू लॉंग स्टॉप चाललाय साइड स्क्रीनच्या दिशेनं. 4 धाबांकरता चौकार. स्पर्धेचे दमदार आयोजक आपण पाहत आहे. मुख्य व्यासपीठ या ठिकाणी त्या व्यासपीठावर मात्र मुकेशजी बघत दरवर्षी नवीन नवीन संकल्पना घेऊन ही स्पर्धा मात्र आपल्या भेटीस येत असते आणि याही वर्षी आपण मात्र दिमागदार रीतीमध्ये या स्पर्धेचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. नियोजनपूर्ण आयोजन या स्पर्धेचं नेहमीच वैशिष्ट्य पाहायला मिळालं आणि यंदा प्रचंड मोठी स्क्रीन आपण पाहतोय. व्यासपीठाच्या अगदी वर संपूर्ण कव्हरअप केलंय त्यामुळं इकडे रिप्लेस पाहता येतात. अधूनमधून आपण पाहिलं तर संगीताची जोड अगदी चांगले चांगले व्हिडिओज या ठिकाणी प्ले केले जातात जेणेकरून प्रेक्षकांसाठी करमणूक आणि सगळ्या गोष्टी सगळ्यांची काळजी घेतली. खरं तर या स्पर्धेनं प्रत्येक घटकाची
काळजी घेत ही स्पर्धा मात्र पुढे चालली आणि म्हणूनच अगदी अल्पावधीतच उसराई गावदेवी उसराई चषकानं मात्र एक उत्तुंग भरारी घेतली या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाच्या सगळ्या स्पर्धांमध्ये आणि त्याबद्दल नक्कीच आपण कौतुक करूया त्यांचं सुद्धा. सगळ्या मॅचच्या दिशेनं थोडीसा एकतर्फी लढत या ठिकाणी पाहायला मिळते सध्याच्या घडीला. गोलंदाज दीपेश बाईचा हा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कवसला क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय. ओ झेल सुटलाय त्या ठिकाणी. बॉल चाललाय पाठीमागे. सिंगल डबल्स या ठिकाणी पूर्ण झालेत. तिसऱ्या धाब्याचा कॉल दिला जातो आणि 3 धावा पूर्ण होत असताना 3 धावांचं योगदान. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. निनाद भोईर सलामीला आलेला फलंदाज. चांगला स्ट्रोक्स होता परंतु थोडासा हवेमध्ये होता. इतकंही टायमिंग जुळलं नव्हतं. प्रयत्न मात्र करतोय. 10 धावांवर आतापर्यंत खेळतोय. त्याच्या साथीला आपण पाहिलं नवदीप पाटील शेवटचा बॉल खेळला होता. 4 धावा त्याला मिळाल्या होत्या. आता मात्र इकडे कशा पद्धतीनं संघर्ष केला जाणार हे पाहावं लागेल. 11 बॉल 50 समीकरण. 50 धावा करायच्या. तिकडे मात्र आडवा पॅटर्न ऑन साइडला जास्त उंच गेलाय आणि इकडे झेल आणखीन एक सोडलाय रोशन कडून. नॉट एक्सपेक्टेड. बाळा त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा खरं तर खेळाडू या टीमचा. खरं तर बाळाची विकेट मोठीजुई संघानं फार लवकर घेतली होती. जवळजवळ निम्म काम पूर्ण केलं होतं कारण रोशन सारख्या विस्फोटक फलंदाजाची विकेट एवढ्या लवकर मिळत नाही आणि ते मोठीजुईला जमलं होतं. यावेळेस मात्र पूल केलाय. वाईड इश लॉंग ऑनच्या वरतून वाडे शॉट. अप्रतिम फटका. बऱ्याच दूरवरून चेंडू आणावा लागेल. उत्तुंग असा षटकार. मात्र एक चांगला तगडा स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धाब्याने टीमची टोटल मात्र पुढे सरकत चालली. ती आतापर्यंत 29 या आकड्यावर. येणारे 9 बॉल शिल्लक आहेत फक्त आणि जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता. सुरुवातीच्या 2 ओव्हर्समध्ये खरं तर संकेत पाटीलनं जी षटकं टाकली पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 दिला. त्यानंतरच्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा दिल्या आणि ही त्याचं पृथक्करण. 2 ओव्हर्समध्ये 7 धावा देताना 3 गडी बाद केले आणि इकडेच मी म्हणेन मोठीजुई संघ बराच मागे पडला होता. बाईचा राऊंड संपला. चेंडू फुल टॉस भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. उशिरानं आलेलं शाणपण आहे कदाचित मोठीजुई संघासाठी परंतु प्रतिकार केला जातोय. निनाद भोईरच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावा झाल्या त्या 35 धावा होतात या मैदानामध्ये परंतु सुरुवातीलाच मित्र म्हणेन जेव्हा 71 धावा पाहिला तेव्हाच कुठेतरी बॉडी लँग्वेज ढेपाळली होती की काय. थोडेसे शोल्डर डाऊन झाले होते मोठीजुई संघाचे. प्रतिकार करायला हवा होता. नक्कीच या मैदानावर धावा होतात. 8 बॉल 37. इकडे मात्र बराच शॉट केला होता. हा चेंडू दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. धडपण थोडंसं आहे ते भाई केणीवर सुद्धा व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आता मात्र 8 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. 6 षटकार मारायचे आहेत. निनादनं आतापर्यंत 2 षटकार वाजवलेत. गोलंदाज दीपेश पुन्हा एकदा. अकुटप्याचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. इकडे थोडासा वॅकंट एरिया निवडायला हवा होता निनादनं कारण शॉट होता हा बॉल. कुठेही वॅकंट एरियामध्ये गॅपमध्ये प्लेस करता आला असता. निदान 4 मिळाल्या असत्या परंतु अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता त्यामुळे मिळाल्या 2 धावा. दुहेरी धावांचं योगदान. येणारे 7 बॉल 34 धावांची आवश्यकता. 34 रिक्वायर्ड नाव. इकडे एखादा मोठा स्ट्रोक आला तर शेवटच्या षटकामध्ये तरी सुद्धा 28 राहतील. दीपेश पुन्हा एकदा सज्ज. समोर ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र वेगवान स्ट्रोक जरूर आहे. लॉंग ऑनला थोडंसं मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते परंतु एकच रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 39-39 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. सन्मान्य सुनीलजी चिमणे साहेब यांचे इथे आगमन झाले. गावदेवी उसराई चषकामध्ये त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत.
तर लेजंड क्रिकेटर सुनीलजी चिमणे साहेब आणि नंदू सुर्वे साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं आम्ही मनापासून वेलकम करतो. आमचे सूरज भगत यांचं सुद्धा इथे आगमन झाले, त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जसा हा सामना संपेल तसा नेक्स्ट मॅच लगेच सुरू होणार आहे. मी विनंती करेन न्यू गोल्डन पोसरी संघाला, मयूरला विनंती करेन आपण रेडी राहायचं. 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. शॉट ऑफ लेंथ होता, वेगवान क्विक बाउन्सर अटेम्प्ट करण्यात आला. इकडे मात्र चेंडू सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये. फर्स्ट वॉर्निंग, पहिली वॉर्निंग देत असताना गोलंदाज ध्रुव पाटील साठी. एक बाउन्सरचा वापर तर व्हायलाच हवा आणि तो वापर मात्र करण्यात आलाय. आणखीन एक शॉट ऑफ लेंथ होता, अगदी खांद्याच्या वरून निघून गेलाय तो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली बॉलिंग पाहायला मिळते, खांद्याचा वापर करतोय सध्याच्या घडीला. चिंचपाडा गावचे प्रसिद्ध बिंजोड चकडवेवाले अशोक शेठ पाटील चिंचपाडा, त्यांच्या समवेत अतिश अशोक पाटील चिंचपाडा, ईशा इंटरनेट केबल सर्व्हिसचे सर्वेसर्वा दिलखुश केणी, त्यांच्या त्याचप्रमाणे नितीनजी पाटील असतील, पवनजी बोबी यांच्याकडून संपूर्ण चिंचपाडा टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. निखिलजी बोबे चिंचपाडा त्यांच्या सुद्धा शुभेच्छा मात्र या स्पर्धेसाठी आल्यात, चिंचपाडा टीमसाठी आल्यात. सगळ्या मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 3 डॉट बॉल, आणखीन एक बाउन्सर पाहायला मिळाला होता, हुक केलाय बॉलला स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत बाळा. चेल मात्र टिपला जातोय, फलंदाज होईल बाद, विकेट मिळेल ध्रुवला. शिक्षकांना आम्ही विनंती करतोय, समोर रेल्वे ट्रॅक आहे, मालगाडी असेल, अनेक कोकण एक्सप्रेस रेल्वे असतील, तर ट्रॅककडे जे काही प्रेक्षक बसले त्यांना आम्ही कमिटीकडून सतर्कतेचा इशारा करतोय. थोडी सावधानता, सुरक्षिततेची काळजी घ्या. तुमच्यासाठी हा स्टेज इथे आम्ही उपलब्ध केलेत, इथे बसून सुद्धा तुम्ही सामना एन्जॉय करू शकता. सतरा वर्षाचा खेळाडू आहे अवघ्या. स्लॉग ओव्हरचं षटक, 5 चेंडू मात्र निर्धाव टाकलेत या पठ्ठ्यानं. आणि इकडे मात्र एखादं बॅडन ओव्हर मात्र जाता जाता पाहायला मिळेल का? ओम साई सुनील स्पोर्ट चिंचपाडा या स्पर्धेमध्ये एकही मेडन ओव्हर आलेलं नाहीये आणि ते मात्र ध्रुवच्या नावावर राहील का? यावेळेस मात्र खेळून काढलाय सावधानतेनं. खरं तर इकडे पाहूया, यस रन कंप्लीट झाले. सुपर बॉलिंग परंतु प्रभावित केलं या यंगस्टारनं, कारण जी बाउन्सर गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. इकडे मात्र सामना सहजतेनं जिंकलाय तो ओम साई सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा या संघानं. अभिनंदन टीम चिंचपाडा आणि हार्ड लक ऑरेंज फिटनेस अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई संघ. संघ मात्र या स्पर्धेमधून बाहेर जाईल, परंतु त्यांना सुद्धा आपण देऊया पुढच्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि बळूया मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारासाठी. हा स्कोर कार्ड आपण पाहत 71 धाबा जमवल्या चिंचपाडा संघानं आणि मोठी जुई संघ 40 धाबा प्रत्युत्तरा दाखल मात्र करू शकला. निनाद भोईरनं 25 धाबा सर्वाधिक धाबा केल्या या मॅच मध्ये, परंतु कमालीचे परफॉर्मन्सेस राहिलेत. मात्र मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मात्र जाईल संकेत पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 19 धाबा केल्या बॅटिंग करत असताना आणि 2 षटकं टाकली. 7 धाबा देताना तब्बल 3 फलंदाज बाद केले. अष्टपैलू कामगिरी करणारा ओम साई सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाचा संकेत मॅन ऑफ द मॅच. तर याच दरम्यान आपण सन्मान करूया. उसरली गावाच्या आपण पाहतोय सन्मानी गावदेवी ट्रस्टचे अध्यक्ष आपण पाहतोय हरिभक्त पारायण सन्मानी यशस्वी उद्योजक सुद्धा आहेत. अनेक युवा पिढीला सातत्यानं जे मार्गदर्शन करत असतात आणि ते सन्माननीय मधुकरजी भगत साहेब यांचे इथे सन्मान होणार आहे. मधुर वॉटर सप्लाय A&B इन्फ्रास्ट्रक्चर्स यांचे इथे सन्मान होणार आहे. आणि उद्याची एक्साइटमेंट आहे. प्रार्थना बहिरे मराठी सिने अभिनेत्री जी उद्याच्या रात्री मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. मितवा